उपनगर हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश। एकूण 52,400 रुपयांचे चांदीचे दागिने आणि कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत। आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज। घटना दिनांक 5 जानेवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली होती। या प्रकरणात दाखल गुन्हा क्रमांक 4/2026 भारतीय दंड संहिता कलम 305 अ 331 व इतर कलमान्वये नोंदविण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एकता नगर परिसरात संशयितांचा शोध घेण्यात आला। तपासादरम्यान 2 आरोपींचा पर्दाफाश झालाय। गुरुपाल कप्तान शिकलीकर वय 18 राहणार एकता नगर नंदुरबार, विधी संघर्षग्रस्त बालक अल्पवयीन। दोघांकडून चौकशी दरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिली आणि अधिक विश्वासात घेऊन चौकशी करताच त्यांनी चोरी केलेला माल लपविल्याचे सांगितले। पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली असता बाथरूम मधील कपाटात लपविलेल्या बॅगेतून तब्बल 52,400 रुपयांचा मुद्देमाल, चांदीचे दागिने आणि कॅमेरा असा माल हस्तगत करण्यात आला। ही यशस्वी कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील। या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित गावित, राकेश मोरे, अभय राजपूत, रामेश्वर चव्हाण, सतीश घुले आणि आनंद मराठे यांनी घेतली आहे। परिवर्तन 24 न्यूज साठी नितीन गरुड, सत्य तेच बेधडकपणे।